असं आहे का ती 199वी जयंती होऊन आता आपण पुढचं वर्ष जे आहे ते द्विशताब्दी वर्ष म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांचं अख्खा देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा साजरा करणार आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी सुद्धा जाहीर केलं की भारत सरकारतर्फे आम्ही ही द्विशताब्दी साजरी करणार आहोत. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं, कमिटी वगैरे त्यांनी नेमली, भारत सरकारने सुद्धा त्यासाठी कमिटी नेमली आणि त्याद्वारे जे आहे त्यांनी सांगितलं की आजपासून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम. आज खानवडीला जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव, तिथे एक अतिशय सुंदर शाळा बांधण्यात आली. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कारण शिक्षण बाकीच्या तर गोष्टी होत्याच, अछूतपणा दूर करणं, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क काय, त्यांचं कर्तव्य काय, शेतकऱ्यांच्या आसूडमधून सांगणं, गुलामगिरीतून जे आहे लोकांना कशी गुलामी सहन करावी लागते आणि ती का करावी लागते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितलं. पण शिक्षण जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं सावित्रीबाई फुले आणि त्यांनी, आणि म्हणून तिथे पहिली अतिशय सुंदर शाळा ज्या आहेत ज्योती सावित्री शाळा कानोडीला सुरू झाली. आणि आता वर्षभर जे आहेत वेगवेगळे संस्था कार्यक्रम करतील, सरकार कार्यक्रम करील, देशभर हे कार्यक्रम सुरू राहणार आहे. आज आपलं सौभाग्य खरं तर चांगलं म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल. एक अपघात होता राहिलाय. काय नेमकं सगळं घडलं होतं? मुख्यमंत्र्यांनी चौकशी अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होत, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही. तो व्हील कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं काय. सुनेत्र पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक एसआयटीला पत्र दिलं बीड मधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्ते सुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. पवारांनी प्रतिगामी लोक घुसलेत असं पवार साहेब म्हणतायत. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले असं पवारांनी भाष्य केले. अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेत. अनेक क्षेत्रात, कधी एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. मनीषा म्हैसकर अतिरिक्त सचिव आहेत, मनीषा म्हैसकर त्यांनी म्हटलंय की महायुतीच्या मंत्र्यांनी सांगितले की महिला अधिकारी नको त्यांच्या विभागात. मला काय कल्पना असं कोणी काय म्हटलं. त्यांनी एका मुलाखतीत महात्मा फुलेंची जयंती आहे, एकीकडे आपण जयंतीचं संपूर्ण वर्ष साजरा करणार आहोत. मात्र आपण दुसरीकडे बघितलं तर बंधू बाबा यांची प्रकरणं राज्यासमोर येतात. ते राजकारणी त्याला यासाठीच तर हे वर्ष जे आपल्याला साजरं करायचं आहे, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्याची आठवण काढायची त्याच्यासाठी. आणि एकंदर अंधश्रद्धेपासून दूर राहा. आपले लोक जर अंधश्रद्धेपासून दूर राहिले तर हे बाबा निर्माण होणारच नाहीत ना. पण राजकारण्यांना काय सांगितलं मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठीच आहे. महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान हे लहान मोठे मंत्री, संत्री, सामान्य माणसं सगळ्यांसाठी आहे. स्त्री पुरुष सगळ्यांसाठी जे आहे हा सगळा धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं आपण ते लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे. खरं जर मुस्लिम असतात तर त्याच्या आतापर्यंत भाजपाने दिंड काढले असते आणि चौकात आंदोलन केले असते. एकंदरीत काय भाजप यांना सेव्ह करते का थरात आणला?
असं वाटतंय का? कारण की अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं वाटतंय का? हे बघा आता माझ्या भोवती सुद्धा असे अनेक लोक उभे आहेत. कोण काय आम्हाला काय माहिती असतं. असे कोण बाबा लोक पण आले आपल्याला वाटतं साधू आहे सांगताय नमस्कार बाबा म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही. पण हे फोटो मग असे दाखवले जातात पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये ते सामील आहे. त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केली. सर महिला साहेब, नाशिक किल्ला कायद्याचा बालेकिल्ला असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र आता नाशिक जिल्ह्यात गोंडू बाबाची प्रकरण त्यानंतर वेगळी वाढते आहेत वाढले आहेत. आता फक्त दादा भुसे आणि आपण म्हणत होतो की नाशिक जिल्हा जो आहे बदनाम होतो या लोकांमुळे. परंतु एक आहे की ठीक आहे पोलीस सरकार त्या संदर्भामध्ये कळलं की ताबडतोब कारवाई करत आहे. सर महिला आयोगाचं अध्यक्षपद महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे ना रिक्त आहे. तर आपण कशा प्रकारे महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे तर अध्यक्षपदी कोण विराजमान व्हावं असं काय मागणी करणार आहात काय त्याला? महिला विराजमान व्हावी. पक्षातलं कोण असावं असं वाटतं तुम्हाला आपल्या पक्षात? महिला जी आहे ती चांगली कुठलीही महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे ठरवते ती त्या पदाला योग्य आहे न्याय देणारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जे अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवलेलं आहे तो परत त्या राष्ट्रवादीकडे येणार का? आताच अधिवेशन संपलेलं आहे त्यातले जे आहे अर्थ खात्यामध्ये निर्णय जे आहे त्याची पूर्तता म्हणजे आहे. बारामतीची निवडणूक एकतर्फी आहे म्हणजे बिनविरोध होऊ शकते. विरोध आहे की मोठे मोठे पक्ष आहेत काँग्रेस सगळ्यांनी माघार घेतली तर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. शरद पवार साहेबांच्या गटानं सुप्रिया सुरुवातीला सांगितलं आम्ही नाही उभं करेल आभारी आहोत. सदा शिंदे साहेब हे फॉर्म भरायला आले. फडणवीस साहेब यांनी सुद्धा काँग्रेसचे जे सत्ता आहेत अध्यक्ष त्यांना स्वतः फोन केला. तर असं उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा विनंती केली. सगळ्यांनी जे आहे ते काम दिलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे आता काही जे आहेत मंडळी उभे आहेत अपक्ष लोक. पण पक्ष कमी पडला काय अपक्षांना मागे गेलं? मला असं वाटतं की बरेचसे जे आहेत माघार घेत. पक्ष कमी पडला का अपक्षांना माघार घेण्यासाठी? कारण मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये झाडांची झाडांची कत्तल होते एका बाजूला तापमान वाढत चाललेलं आहे. ग्लोबल नाशिकमध्ये नाशिक येथे झालं ना, नाशिक झालं, पूर्ण झालं. आता काय राहिलं? झाडांच्या कत्तली सुरू आहेत कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये. असं अति आवश्यक असल्याशिवाय या झाडांना हात लावू नये असं माझं मत आहे. फारच आवश्यक असेल तर गोष्ट वेगळी. परंतु आवश्यक जर नसेल आणि टाळता येत असेल तर ही झाडतोड थांबवली पाहिजे.